द्वारे ढग होता, त्यांच्यावरती ढग होता आणि ते ढग त्यांना मार्गदर्शन करत होता. रात्रीच्या वेळेस तो ढग जो आहे हा अग्नी व्हायचा आणि अग्नी मधून तो आपल्याला त्या लोकांना मार्गदर्शन करत होता. तर आज पण आपल्या जीवनामध्ये देवाचा मार्गदर्शन आपल्याला मेघ आणि अग्नीच्या द्वारे. मेघ दिसतोय नाही, अग्नी दिसते नाही, तरी देव आपल्याला चालवू शकतो. कारण की ज्यावेळेस देवाचं सानिध्य आपल्या जीवनामध्ये असणार आहे तो आपल्याला चालवणार. गॉड प्रेझेन्स इज देअर इन आवर लाईफ, ही विल लीड अस, ही विल गाईड अस. आणि त्याच्यानंतर देवाचा जो सानिध्य तो आपल्याला प्रकाशमान करतो. द प्रेझेन्स ऑफ गॉड एनलाइटन्स अस. स्तोत्र संहिता याचा 18:28 मध्ये देवाचा सानिध्य आपल्याला काय करतो? आपल्याला प्रकाशित करतो, एनलाइट करतो. आपला अंधकार जो आहे तो काढून आपला प्रकाशमध्ये चालवतो. मग पाहिलं, देवाचं सानिध्य जर आपल्या जीवनामध्ये असलं तर काय काय असणार आहे? सुरक्षा असणार आहे, आनंद असणार आहे, शांती असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये देव प्रत्येक अडचणींना तो हे करून सपाट करणार आहे, आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि आपल्याला तो काय करणार आहे? आपल्याला तो प्रकाशित करणार. जर ह्या सगळ्या गोष्टी देव करणार आहे तर आपल्या जीवनामध्ये काय असावं? देवाचं सानिध्य असावं. त्याच्यावरती फक्त 6 पॉइंट आहे, पण ह्यापेक्षा जास्त देव आपल्या जीवनात करतो ज्यावेळेस देव आपल्या जीवनामध्ये असतो. When God's presence is there in our life, He will do much more than these points. So what is important? To have God's presence is important. आता महत्त्वाचं काय आहे की देवाचं सानिध्य माझ्या जीवनात असायला पाहिजे. जर देवाच्या जीवनामध्ये माझ्यामध्ये असायला पाहिजे तर कुठल्या गोष्टीमुळे देव त्याचं सानिध्य माझ्या जीवनात मोकळे करणार आहे आपण त्या बघूया. कुठल्या गोष्टीने देवाचं सानिध्य माझ्या जीवनात येतो? पहिली गोष्ट काय आहे? ज्यावेळेस मी देवाची आराधना उपासना करतो त्यावेळेस देवाचा सानिध्य माझ्या जीवनामध्ये येतो. स्तोत्र संहिता 22:3 मध्ये दिलेला आहे की देव त्याच्या भक्तांच्या स्तवनामध्ये असतो. त्यासाठी ज्यावेळेस आपण देवाची आराधना उपासना करतो, स्तवन करतो, तर देवाचं सानिध्य आपल्या जीवनामध्ये येतं. आपण इथं आल्यानंतर पहिली उपासना का करतो? वर्शिप का करतो? Why do we praise and worship God first? Over here. Jesse, are you following Marathi properly? If you don't follow, just show me hand, okay? Okay, जी साक्षी my wife दिलेली कुणाबद्दल दिलेली? जेसिया बद्दलच दिली होती. आपण जेसियाचं टाळावर स्वागत करूया की आपल्याला तिचा अभिषेक आहे, मला परेशान करले त्यांनी. अशा इन द सेन्स लाईक पास्टर मला शिकायचं आहे, मला समजायचं आहे, मला बाप्तिस्मा. यस. आणि तू सगळं वाचलं का? Did you read everything? No. Okay. Yes. जेव्हा सगळं नोट्स देऊन टाकले बाबा, पण सगळं नको वाचू. जेवढं शिकव तेवढंच वाच, बाकीचं मी शिकवेन. आपण जोरदार टाळ्या वाजवून देवाचे आभार तुमच्या जीवनासाठी. Amen. You know, कारण की आणि ही गोष्ट काय करते? तिचा आवेश देवाचं सानिध्य ते जीवनामध्ये मोकळं करणार. आणि बघा, ते देवाचे स्तुती स्तवन जे आवाज करतो, तुम्ही एक जरी गीत गायला, मनापासून एक गीत गायला, तरी देव तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या कामाच्या जागेमध्ये तो उतरून येतो. जर तो तिकडे उतरून आला, त्या कामामध्ये तुम्हाला माउंटन सारखा पण एक मोठ्या पर्वतासारखं पण अडखळ नसेल, ते तुम्हाला टच करणार नाही. कारण की ते महिन्यासारखे भीतीवर जात. तुमच्या कामाच्या जागेमध्ये तुम्ही करून पहा. Wherever you are going to work, you go there, and after you go there, you start thanking God. Lord, I thank you for my office. Lord, I thank you for my desk. Lord, I thank you for all these people. I praise you. Come in this place. And what will happen, you know? God's presence will come in that place and will cause every difficulty to be so easy. Amen. तर कुठे जिथं पण तुम्ही काम करता, देवाचं सानिध्य तुम्ही तिकडे मागा, देवाला धन्यवाद द्या आणि देवाची आराधना उपासना करा. तुम्ही ज्यावेळेस प्रवास करता, देवाची आराधना करा. तुम्ही घरातून निघता, देवाला धन्यवाद द्या.